माननीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे विश्वासजी काटकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आजचा हा संपाचा तिसरा दिवस आहे आणि संपाच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी संपावर आहेत। याचा जनजीवनावर फार मोठा परिणाम झालेला आहे। विशेष म्हणजे खास आपलं जे महाराष्ट्राचे मुंबई मंत्रालय या ठिकाणी खूप फरक पडलेला आहे। कारण या तिसऱ्या दिवशी सुद्धा लक्षणीय अशी लोक संपावर आहे आणि काल माननीय मुख्य सचिव अग्रवाल साहेब यांच्याशी आमच्या संघटनेच्या नेत्यांना पाचारण केलं होतं आणि त्या संघटनेच्या बैठकीमध्ये कालचा जो बैठक जी झाली त्याच्यामध्ये सकारात्मक सगळ्या मुद्द्यावर मीटिंगवर सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेद्वारे त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चा करून तुम्हाला तो निर्णय आम्ही देऊ। अशी कालची झालेली बैठक जी आहे सकारात्मक आहे। आता सुद्धा आमची मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे। या संदर्भात कालच्या बैठकीचं इतिवृत्त आम्हाला आता हाती पडणार आहे, अजून पडले नाही, परंतु कालची जी चर्चा झाली ती सकारात्मक आहे आणि संप जो आहे आमचा असाच पुन्हा जोमाने सुरू राहणार आहे। माझं नाव वासुदेव जगताप, मी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमध्ये कार्याध्यक्ष। मी योगेश नन्नावरे, मध्यवर्ती संघटना जिल्हा सरचिटणीस जळगाव जिल्हा। आपण पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी बांधव आमचे बेमुदत संपामध्ये सहभागी आहेत। हे करत असताना आजचा आमचा तिसरा दिवस। काल महाराष्ट्राचे प्रधान सचिव आदरणीय अग्रवाल साहेब तसेच वित्त विभागाचे प्रधान सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल बैठक झाली। काल बैठकीच्या अनुषंगाने बऱ्याचशा मागण्या ह्या बऱ्यापैकी प्राथमिक तत्वता मान्य करण्याबाबतचं नियोजन चालले असल्याबाबतचं काल आम्हाला सायंकाळी सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये आमची जी प्रमुख मागणी आहे ती सुधारित पेन्शन योजना जी आमची प्रमुख मागणी आहे आणि केंद्र शासनाच्या धर्तीवर 58चं ते जे वय आहे आमचं रिटायरमेंटचं ते 60 करण्याबाबत, तसेच 3.25 लाख पदं जी रिक्त आहेत प्रशासनाच्या महत्त्वाच्या पदांवर, म्हणजे वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंत ही पदं भरण्याबाबत पण शासन अनुकूल असल्याबाबत कळवण्यात आलेलं आहे। तसंच केंद्राच्या धर्तीवर जी ग्रॅज्युटीची रक्कम मिळते 25 लाख साधारणतः, ही महाराष्ट्राच्या आपल्या प्रशासनामध्ये ही 20 लाख दिली जात आहे। यामध्ये केंद्राच्या धर्तीवरच आपल्याला 20 लाखावरून 25 लाख देण्याबाबत शासन याबाबत सकारात्मक असल्याबाबत सांगण्यात आलेलं आहे। पण जर तुम्ही सांगितलं की आता वरती चर्चा सकारात्मक आहे, तर पूर्ण मागण्या मान्य हा संप मिटू शकतो का? नाही, आम्ही संप मिटवणार नाहीत, कारण मागील 2 वर्षांच्या कालखंडात 3 ते 4 वेळेस आम्ही मोठे मोठे आंदोलनं केली। तसेच छोटे मोठे आंदोलन आम्ही काड्या फिती लावून कामकाज करणे, शासनाच्या गेटच्या बाहेर कार्यालयाच्या बाहेर आम्ही निदर्शनं करणे, या सर्व गोष्टी आम्ही ऑलरेडी करून चुकलेलो आहोत आणि दरवेळेस फक्त आश्वासनांची जर खैरात मिळत असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असा असंतोष आहे आणि हा असंतोष आम्ही कुठल्याही परिस्थितीत वाढू देणार नाहीत। कर्मचाऱ्यांची एकजूट आमच्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे आम्ही संप तरी माघार घेणार नाहीत। आमची याबाबतीत आम्ही अतिशय ठाम आहोत, कारण आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत या संविधानिक मागण्या आहेत, संविधानाने दिलेले जे आमचे जे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, आम्ही तेच मागतोय। आम्ही संघटनेच्या चौकटच्या पलीकडे कुठेही जात नाहीत।